नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सदानंद भणगे लिखित अमानवी विनवणी ही कादंबरी आणि आज या कादंबरीचा भाग 5वा. बेळगावच्या मेडिकल कॉलेजचं आवार गर्दीनं तुडुंब भरलेलं होतं. प्रचंड उत्साहाचं वातावरण होतं. कॉलेजचं गॅदरिंग चालू होतं आणि आज तर नाटकाचा दिवस. प्रत्येक जण वाट बघत होता विलास लिमयेच्या आवाजाची. विलास मात्र रंगवत होता स्वप्न भावी आयुष्याची रुपालीबरोबर. विलास शेवटच्या वर्षाला होता तर रुपाली त्याच्या मागे 1 वर्ष. लवकरच त्यांचं स्वप्न साकार होणार होतं. 2 वर्षांपूर्वी ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. तसं अनेक वर्ष तिचं त्याच्यावर एकतर्फी प्रेम होतंच, त्याला कळायला वेळ लागला होता. एखाद्या हिंदी सिनेमाप्रमाणे सुरुवातीला ओळख, मग गैरसमज, नंतर एखादी घटना आणि गैरसमजाचं प्रेमात रूपांतर, अशा आखलेल्या मार्गावरनं ते गेले होते एखाद्या सिनेमाप्रमाणे. बेळगाव मेडिकल कॉलेजमधल्या स्नेहसंमेलनात होणारी नाटकं व्यावसायिक नाटकांच्या तोडीची होत. त्याचं एकमेव कारण विलास लिमये, कॉलेजचा हिरो. गोरापान रंग, घारे निळे डोळे आणि घनदाट काळे कुरळे केस. कॉलेजच्या बहुतेक मुली त्याच्यावर लट्टू होत्या. तो होताच तसा लाघवी. पोरं काय, अगदी गावातली मंडळीसुद्धा त्याला मेडिकल कॉलेजचा काशीनाथ घाणेकर म्हणून ओळखत असत आणि तोही त्यांचीच नक्कल करायचा. खाली वाकवून विशिष्ट प्रकारचा हेल काढून शब्दफेक करायची आणि उजव्या हातानं कपाळावर आलेली काळीशार जुल्फ मागे घ्यायची. या त्याच्या आदांवर सगळं कॉलेज खुश होतं. मुलीच काय, मुलांनासुद्धा त्याचा हेवा वाटायचा. नाटकातच नाही, इतर वेळीसुद्धा तो तसाच वागायचा. 2 वर्षांपूर्वीची गोष्ट. त्या वर्षीच्या स्नेहसंमेलनाच्या नाटकासाठी कलावंत निवडण्यासाठी कॉलेजच्या सूचना फलकावर नोटीस लावली होती. निवड समितीत विलास लिमये मुख्य होता. खूप मुलं मुली आल्या होत्या. रुपालीला तिथे बघताच विलास गडबडला. त्याला आठवलं, हीच ती मुलगी SP कॉलेजला आपण असताना आपल्या मागे 1 वर्ष होती. सारखी दिसायची, अतिशिष्ट, सौंदर्याचा अभिमान असणारी. तो PP मेडिसिनला होता. भरपूर मार्क्स मिळवून BJ मेडिकल कॉलेजला ॲडमिशन मिळवणं एवढंच ध्येय होतं. त्यामुळे इतर ठिकाणी फारसं तो लक्ष देत नव्हता. मात्र वादविवाद स्पर्धा, कथाकथन स्पर्धा असल्या की कॉलेज त्यालाच पाठवायचं आणि तो बक्षीस आणायचा. त्या दिवशी कॉलेजच्या लेडी रमाबाई हॉलमध्ये काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम होता. विलास माईकवरून जमलेल्यांना सूचना देत होता. एवढ्या धाड दिशी दरवाजा उघडून ही आणि हिच्या मैत्रिणी हॉलमध्ये आल्या. ही सगळ्यात पुढे, पांढऱ्या शुभ्र पंजाबी ड्रेसमधली, मुलांसारखा एका बाजूला भांग पाडून भली मोठी वेणी घालणारी. ह्याच्या चांगलीच लक्षात राहिली. आत येऊ का म्हणून विचारण्याचा शिष्टाचारसुद्धा तिने पाळला नव्हता. तेव्हाच त्याने रागानं तिच्याकडे बघितलं होतं, तरी तिने हसून हात वर करून ह्यालाच हाय केलं होतं. याला BJला प्रवेश नाही मिळाला, पण इथल्या कॉलेजला मिळाला. तो इथे आला आणि तिला पाहून हिला पण इथेच ॲडमिशन मिळालेली दिसतीये असा तो विचार करत होता. विलास प्रत्येकाला बोलवून काहीतरी वाचायला देत होता. अभिनय, स्पष्ट उच्चार, बोलण्याची पद्धत तो पाहत होता. त्याच्याबरोबर नाटक समितीतला याकूब कुरेशी होता. तिचा नंबर आला. त्याने तिला चक्क एकच प्यालामधली सिंधूची वाक्य वाचायला सांगितली. ती थोडी गडबडली, पण आत्मविश्वासानं तिने ती वाक्य वाचली. विलासने काहीही प्रतिक्रिया दिली नाही, फक्त एकदा याकूबकडे बघितलं. त्याची प्रतिक्रिया त्याला समजली आणि तो म्हणाला, रुपाली तू पुढच्या वर्षी या. हां, म्हणजे मी रिजेक्ट? ती संतापलीच. कशाला मला स्पष्ट बोलायला लावतेस? ती रडायलाच लागली. ए बाई, हे काही शाळा नाही किंवा तुझं ते SP कॉलेज आहे नाही. रडायला लागली की बरं बाई ये म्हणायला. आपण SP कॉलेजची ओळख द्यायला नको होती असं त्याला उगाचच वाटून गेलं. ती पण चमकली आणि म्हणाली, माझं काय चुकलं ते सांग. हे बघ, माझ्याशी वाद घालू नको. खूप जण थांबलेत अजून. तो हवं तर प्राचार्यांकडे तक्रार कर आमची, पण आत्ता सगळ्यांचा वेळ घेऊ नकोस. तणतण करत ती तरातरा निघून गेली.
त्याच्या लक्षात आलं आपल्याशी ओळख वाढवण्यासाठी ती तेव्हापासून प्रयत्न करत असावी. त्याला आठवलं एस पीलाच असताना एकदा फिजिक्स डिपार्टमेंटच्या पायऱ्या आपण वर चढत असताना ही अचानक वरून येऊन धडकली होती. तेव्हा मात्र सॉरी म्हणाली होती. तिच्या अंगावरचा प्लेन जांभळा पंजाबी ड्रेस मात्र तिला शोभून दिसत होता. त्याला रागही आला होता आणि हसूही येत होतं. त्यामुळे त्याच्या ती पक्की लक्षात होती. आज ती थेट इथपर्यंत आली होती. आजही त्याच्या लक्षात आला तो तिचा प्लेन पंजाबी ड्रेस. म्हणजे ही फक्त प्लेन रंगाचेच कपडे घालत असावी. आपण तिचा फारच विचार करतोय असं लक्षात येताच तो गडबडला. मात्र बाहेर येताच याकूब त्याला म्हणाला, यार तू त्या रुपालीला सिंधू का वाचायला दिली? एखाद्या नव्या नाटकातलं पात्र द्यायचं ना. जाऊ दे रे, फार श्रेष्ठ आहे ती मुलगी, स्वतःला शहाणी समजते ती. अरे त्याचा निवडीशी काय संबंध आहे? एवढं काही वाईट वाचलं नाही तिने. अजून फायनल सिलेक्शनची लिस्ट लावली नाही आपण, बघू. याकूब हसला. त्यालाही नंतर वाटलं की आपण एवढं करटली वागायला नको होतं तिच्याशी. पण त्या दिवसानंतर रुपाली कॉलेजला दिसलीच नाही. आईला या पोरीनं बरंच मनाला लावून घेतलेलं दिसतंय, विलास विचार करत होता. तिच्याबरोबर नेहमी एक चष्मेवाली मुलगी असायची. ती एकटी दिसताच त्याने विचारलं, काय हो, तुमच्याबरोबर ती मुलगी असते ना निळ्या ड्रेसमधली रुपाली, ती दिसत नाही बरेच दिवस झाले. विलास बोलल्यामुळे ती एकदम गडबडली. ती म्हणाली, आजारी पडली आहे ती सिलेक्शनच्या दिवसापासनं. राहते कुठे ती? राधा गोकुळानंद मंदिराजवळ. तिने पत्ता सांगितला, त्याला राहावे ना. पत्ता शोधत शोधत तो तिच्या घरी पोहोचला. तिच्या आईने दार उघडलं. रुपाली आहे? तुम्ही विलास लिमये ना? तुम्ही कसं काय ओळखलं? रुपाली घरी सगळं बोलते. त्याला उगाचच अपराधी असल्यासारखं वाटलं. आजारी होती, ताप उतरलाय आता, पण अशक्तपणा आहे. तिच्या रूममध्ये वाचत बसली ती. जा तुम्ही आत भेटा तिला. बाहेर गारठा आहे, बाधेल तिला. रूप, लिमये आलेत ग तुला भेटायला. तो घाबरतच आत गेला. प्लेन गुलाबी रंगाच्या गाऊनमध्ये ती पलंगावर वाचत बसली होती, एकच प्यालाचं पुस्तक. त्याला पाहताच तिने गडबडीनं ठेवून दिलं. त्या क्षणी त्याला ती खूप सुंदर भासली. तिच्या रूममध्ये असंख्य फोटो लावले होते. तिच्या नाटकातले, नृत्यातले, बक्षीस घेतानाचे, लहानपणापासूनचे. त्याचं लक्ष टेबलाजवळच्या फोटोकडे गेलं आणि तो चक्रावला. त्याच्या नाटकातले, भाषण करतानाचे 3-4 फोटो तिथे होते. त्याला अचानक बघून ती गडबडली, लाजली. अचानक चोरी पकडली गेल्यासारखी हसली. त्याला राहावे ना. तिचा हात आपल्या दोन्ही हातात त्यांनी घेतला. ताप उतरला तरी खूप उबदार वाटत होता तो. लवकर बरी हो, नाटकाच्या तालमींना सुरुवात करायची आहे. हसता हसता तिच्या डोळ्यात पाणी आलं. बराच वेळ तो तिचा हात हातात घेऊन बसला होता. या घटनेलाही 3 वर्ष होऊन गेली होती. तेव्हापासून दोघांच्या जोडीनं नाटकं गाजवली. आपण एकमेकांच्या प्रेमात पडलोय हे सांगायची गरजच भासली नाही त्यांना. केवळ आपली ओळख व्हावी म्हणून एखादी मुलगी 5 वर्षांपासून प्रयत्न करत असावी आणि आपल्याला त्याची जाणीवही नसावी. उलट आपण तिला शिष्ट, मॅनरलेस समजावं याचं त्याला खूप वाईट वाटलं. आपल्याला माणसं समजत नाही, आपण कसले कलावंत, असं त्याला वाटायला लागलं. गप्पा मारताना एस पीच्या आठवणी निघाल्यावर ती म्हणाली होती, लेडी रमाबाई हॉलमध्ये कार्यक्रम चालू असताना मैत्रिणींनीच तिला आत ढकललं होतं आणि याला बघताच ती गडबडली होती. त्याला पाहताच तिचं भान हरपायचं. फिजिक्स लॅबच्या पायऱ्या उतरताना ती अशीच गडबडली होती आणि सरळ येऊन धडकली. तो विसरलेल्या अनेक भेटी तिने नंतर सांगितल्या. विलासचं हे शेवटचं वर्ष होतं. डिग्री मिळताच एखाद्या खेड्यात इंटर्नशिप करायची आणि नंतर गावी हॉस्पिटल उभारायचं असं त्याने ठरवलेलं होतं. 2 वर्षात रुपाली त्याला जॉईन होणार होती. लग्नासाठी अडचण काहीच नव्हती. दोघांच्या घरचे सुशिक्षित, पुढारलेल्या मताचे होते. मात्र विलासचे वडील जेव्हा दोन्ही पत्रिका गुरुजींना दाखवायला गेले तेव्हा पत्रिका बराच वेळ बघितल्यानंतर ते म्हणाले,
प्रेमविवाह ठरलेलाच असेल तर पत्रिका पाहूच नका. आणि हां, काही दिवस थांबा, घाई करू नका. बाकी त्याने काही सांगितलं नाही, वडिलांनी विचारलं नाही. त्याची चुटपुट वडिलांना नाही, पण विलासनं जेव्हा रुपालीला हे सांगितलं तेव्हा तिला चुटपुट लागली. विलास, तुझ्या बाबांना गुरुजी असं का म्हणाले असतील? अगं काय चुकीचं बोलले ते? बरोबर तर आहे. विषय टाळू नकोस, मला विचित्र वाटतंय. मग नको का लग्न करायला? लगेच तिच्या डोळ्यात पाणी. सारखी रडतेस कशी ग? जरा प्रॅक्टिकल हो ना, डॉक्टर होणार आहेस तू. मग असल्या गोष्टींवर विश्वास जोड दे यार. यावर्षी शेवटचं नाटक करायचं कॉलेजमध्ये, सनसनाटी नाटक शोधतोय. यावर्षी नाटक नाही केलं तर चालणार नाही का? अगं नाटक म्हणजे जीव का प्राण आहे माझा. अरे पण हे शेवटचं वर्ष आहे तुझं, फक्त अभ्यास कर. तू फार वेड्यासारखा बेभान होतोस रे नाटकात. तू भूमिकेत शिरलास ना की माझाच जीव वर खाली होतो. एवढं सेन्सिटिव्ह होऊन कसं चालेल पारू? कधी कधी रूपाचं तो पारू करायचा. विचार कर आणि ठरव. रूपा प्लीज, आता शेवटचं नाटक. पुढच्या वर्षी मी नसणार ग कॉलेजला. मला जरा अनुभवू दे ना ती ग्रीन रूममधली धांदल, तो उदाचा घमघमाट, खणखणत जाणारी तिसरी घंटा आणि सरकत्या मखमली पडद्याचा आवाज, पोरांचं शिट्ट्या वाजवणं, ओरडणं, तो पात्रपरिचय. आणि कॉलेजचा काशीनाथ घाणेकर विलासलीमये हेच ऐकायचं आहे ना तुला? मनकवडी आहेस तू पारो. आज कळलं तुला? किती वर्षांपासून तुझीच झाली आहे. दोघेही हसले. विलास त्याच्या मित्रांमध्येही लाडका होता, एकदम दिलदार, सगळ्यांशी बोलणारा. घरून पैसे आले की चलो यार आज 555. पैसे संपले की कॉलेजच्या वॉचमनच्या गळ्यात हात टाकणार आणि म्हणणार, काका एखादी विडी द्या ना उधार. हसता हसता वॉचमनच्या डोळ्यातही पाणी यायचं. विलास कॉलेजचं चैतन्य होता. कॅम्पसला तो आला की सगळे खुश व्हायचे. कुणाला मिठी मार, कुणाच्या पाठीत दणका घाल. कुणी उदास दिसला की म्हणायचा, डोकं ठिकाणावर लेका, शेर सलामत तो लडकियां पाचास. सतत हसणं, खिदळणं. ही मंडळी डॉक्टर होणार आहेत हे खरंच वाटायचं नाही. एखादा दिवस तो दिसला नाही तर सगळं वातावरण उदास व्हायचं. याकूब तर त्याचा जिगरी दोस्त पहिल्या दिवसापासूनचा. 1 वर्ष मागे पडला होता नाटकापायी. दरवर्षीच्या नाटकात मात्र कायम दोघे असणारच. याकूब त्याला नेहमी म्हणायचा, यार विल्या इतनी इन्वॉल्वमेंट अच्छी नहीं यार ड्रामा में. अरे ड्रामा आखिर ड्रामा रहता यार, असली जिंदगी नहीं. मैं भी तो काम करता हूँ ना ड्रामा में, लेकिन हमेशा याद रखता हूँ मैं याकूब हूँ, वो कैरेक्टर नहीं. त्याच्या पाठीवर दाणकन दणका घालत विलास म्हणायचा, मैं इन्वॉल्व होता हूँ तो भी हर साल पास होता हूँ, और तू इन्वॉल्व न होते हुए भी 1 साल फेल हो गया तू. अरे तेरे जैसा होशियार नहीं ना हर एक फील्ड में मैं. याकूब खालच्या आवाजात म्हणायचा, साले तू जलता है मेरे एक्टिंग पे. स्टेज पे आया ना तो सबको खाता हूँ ना. डर मत, ये साल का ड्रामा मेरा आखिरी ड्रामा है. अगले साल तू ही संभाल अपने कॉलेज का थिएटर ग्रुप. चल खिलाता हूँ टी केक. मग हसत हसत ते सगळे कॅन्टीनला जात. कॉलेज कॅन्टीनला टी केक फार फेमस होता. या मित्रांची ती आवडती फरमाईश असायची. गावात एक खूप जुनं वाचनालय होतं. विलास नाटक विभागात नाटकाच्या शोधात होता. त्यांनी 2-4 पुस्तकं काढली होती. एखाद दुसरं पान वाचून ठेवून दिली होती. 4-5 पुस्तकं काढता काढता एक जुनाट पुस्तक मध्येच अडकलं होतं, ते त्यांनी काढलं. सहज मध्येच उघडून वाचायला गेला आणि अंगावर काटाच आला. नाव पाहिलं तर अमानवी विनवणी. कोणा भास्कर शास्त्री नावाच्या लेखकानं लिहिलेलं. त्याला ते खाली ठेववे ना, वाचतच गेला तो ते. नंतर तर जणू कुणी मानगुटीला पकडून वाच वाच म्हणतंय असं त्याला वाटायला लागलं. इतकं जबरदस्त नाटक पूर्वी आपल्या हातात कसं लागलं नाही याचंच त्याला आश्चर्य वाटलं. 20-25 वर्षापूर्वीची आवृत्ती होती ती. ओ विलासलीमये, चला लायब्ररी बंद व्हायची वेळ झाली.
दिवे बंद करायचे मला, काय लागतील ती नाटकं घेऊन जा ना. लायब्ररियन म्हणाला तेव्हा विलास भानावर आला आणि ते एकच पुस्तक घेऊन रूमवर आला. दुसऱ्याच दिवशी त्याने याकोबला नाटकाचं कथानक सांगितलं. तो उडाला, अरे येतो डेंजर आहे ड्रामा, करणे का बस. अरे पण या जुन्या लेखकांच्या परवानग्या काढणं कठीण असतं रे. एक तर ते हयात नसतात, ज्यांना हक्क दिलेले असतात ते सापडत नाहीत, आणि जिवंत असले तर हे कट असतात, त्यांचे पत्ते सापडत नाहीत. लेकिन डरमत याकूब, तो प्रश्न या नाटककारानं सोडवलाय. बघ ना काय लिहिलंय, नाटकाचे हक्क समाजाच्या स्वाधीन, प्रयोग करण्यासाठी परवानगीची गरज नाही, फायदा झाल्यास काही रक्कम वृद्ध कलावंतांना किंवा निधन पावलेल्या कलावंतांच्या नातेवाईकांना पाठवावी. अरे ये पुराणे नाटक वागले पागल होते ते क्या? नाही याकूब, खूप शहाणे होते, समाजावर प्रेम करणारे होते. आजकालच्या सेलिब्रिटीसारखे नव्हते ते प्रेक्षकांना मायबाप म्हणायचे. यार मग या नाटककाराला खात्री नव्हती का प्रयोग यशस्वी होईल म्हणून? ऐसा क्यों लिखा उसने? जाऊ दे ना, आपला प्रश्न मिटलाय ना, बस लागू का आम्हाला. रात्री पोरांना बोलव रूमवर, वाचन करू. रात्री रूमवर नाटकवाली पोरं जमली. काही जण विलासचं वाचन ऐकायला आले. विलासनं त्याच्या धीर गंभीर आवाजात नाटक वाचायला सुरुवात केली. ऐकता ऐकता सगळे सरसावून बसले. अंगावर काटा यायला लागला. सिगारेटची थोटकं वाढायला लागली. खोली धुरानं भरून गेली. एक सिगरेट भराभरा सगळीकडे फिरायला लागली. सगळेजण श्वास रोखून ऐकत होते. तिसऱ्या अंकातला 5वा सीन आला. आता नाटकाचा शेवट. मोठ्या स्वगताला सुरुवात झाली आणि लाईट गेले. कोणीतरी मेणबत्ती लावली. त्या प्रकाशात ते वाचन आणखीनच भीतीदायक वाटत होतं. वाचन संपलं तेव्हा मध्यरात्र झाल्याचं समजलं. अंधारातले रातकिडे जास्तच आवाज करतायत असं वाटायला लागलं आणि कोणीतरी ओरडलं, अरे काय नाटक आहे राव. वाचतानाच कोणीतरी आसपास हिंडतंय असा भास व्हायला लागलाय. प्रत्यक्ष पाहताना काय होईल? सगळेजण धुंदीतनं बाहेर आले. गॅदरिंगसाठी अमानवी विनवणी नक्की झालं. अर्थात मेन रोल विरूपाक्षचा विलास करणार हेही नक्की झालं. रात्र बरी झाली होती. सगळ्यांना चहाची हुक्की आली. यावेळी हमखास चहा मिळण्याचं ठिकाण म्हणजे रेल्वे स्टेशन. चलो रेल्वे स्टेशन, कुणीतरी ओरडलं. चांगलं नाटक मिळाल्याच्या आनंदात सगळे निघाले स्टेशनवर. धमाल गप्पा मारत सगळे चहा घेत होते. एवढ्यात विलासला ठसका लागला. तो लांब कुठेतरी बघत होता. अरे क्या हो गया विलास? याकूबने विचारलं. अरे त्या रुळापाशी मला एक धोतरवाला दिसला रे. मला हात करत होता. कुठेतरी पाहिल्यासारखा वाटलं आणि आठवलं की अमानवी विनवणी नाटकातल्या त्या पहिल्या पानावरच्या फोटोसारखा. विलास तू ना यार पागल होतोस राव. नाटक आलं. कोण आहे तिथं? कोणी नाही तिथे. सुनसान आहे स्टेशन आता. विलासला वाटलं भास असेल, पण तो काही वेळ चक्रावला होता. हसत खिदळत सगळे परतत होते. विलास मात्र थोडा गंभीर झाला होता. एवढं मोठं 3 अंकी नाटक आजच्या काळात चालणार नाही म्हणून विलासनं स्वतःच ते 2 तासात बसेल इतपत कमी केलं. मात्र तिसऱ्या अंकातला 5वा प्रवेश त्याला एका शब्दानं कमी करता आला नाही. भास्कर शास्त्रींनी अगदी तोलून मापून लिहिला होता जणू तो. विलासनं वाचन केलं त्या दिवशी रुपाली नव्हती, कारण ते जेंट्स हॉस्टेल होतं. त्यांनी तिला ते वाचायला दिलं. दुपारीच त्याला ती भेटली. विलास, अरे हे भयानक आहे सगळं. जिवंत व्यक्ती, आसपास भटकणाऱ्या अतृप्त आत्म्यांचा संघर्ष. अगं अवघड आहे म्हणून तर करायचं ना. हे बघ, तू विरूपाक्ष करणार असशील तर मी त्याच्या प्रियेचा रोल करणार. तू नको करूस तो रोल रूपा. अरे पुढच्या वर्षी तू नसशील तर मी पण नाही ना करणार नाटक. मला करू दे तुझ्याबरोबर कॉलेजमधलं शेवटचं हे नाटक. पण तू नको का म्हणालास? मला जमणार नाही का ती भूमिका? कारण सांग. अगं नाटकातही तुला त्या अमानवी शक्तींनी घेरलेलं बघावणार नाही ग मला. वा, स्वतः मारे अंधश्रद्धेविरुद्ध भाषणं ठोकतोस आणि आता का असा विचार आला मनात? आणि तुला घेरलेलं मी बघत बसू का? माझा नाही विश्वास कशावर. खरं सांगू का, अंधश्रद्धा नाही, पण ते सायको वगैरे सिनेमा बघितले किंवा त्या भयकथा वाचल्या की
आपल्या आसपास काहीतरी फिरतंय असं वाटतं ना, तसे भास व्हायला लागलेत मला ते नाटक वाचल्यानंतर. मग नको करायला ते नाटक. याकूब म्हणतो ना ते खरं आहे. तू स्वतःला विसरून जातोस रे भूमिका करताना. नाही, अमानवी विनवणी होणारच आहे. खूप खलबतानंतर कास्टिंग तयार झालं. विरूपाक्ष, विलास, प्रिया, रुपाली आणि याकूबही होताच. त्याची ही भूमिका तोडीस तोड होती. तसं गॅदरिंगचं नाटक असल्यानं फारसा ताण नव्हता. दिग्दर्शन विलासच करणार होता. हसत खेळत तालमींना सुरुवात झाली. जुन्या काळातल्या त्या पल्लेदार वाक्यांना आणि पानपानभर चालणाऱ्या स्वगतांना पोरं हसायची, तसा विलास त्यांच्यावर भडकायचा. साल्यांनो, नटराजाच्या पवित्र मंदिरात येऊन नाटक करायची चेष्टा करता? झटका बसेल तेव्हा कळेल. त्या नाटककाराचा फोटो बघितला का पुस्तकातला? त्याचे ते भेदक डोळे बघा, वटारून बघतायत आपल्याकडे असं वाटेल. नाटकाचं नाव माहिती आहे ना? अमानवी विनवणी. मानगुटीवर बसलं ना, सुटका होणार नाही. वातावरण गंभीर व्हायचं. विलास, अरे किती बोलतोयस, जरा शांत हो. रुपाली त्याला सावरायची. याकूबचं पात्र पण महत्त्वाचं होतं. त्याची आणि विलासची जुगलबंदी बघताना तालमीत सुद्धा मजा यायची. कधी कधी विलास खूप भावूक व्हायचा. तेव्हा याकूब त्याच्याजवळ जाऊन त्याचे खांदे पकडून म्हणायचा, अरे विलास, ये ड्रामा है यार, सचमुच में नहीं चल रहा ये, भानावर ये जरा. विलास स्वतःला सावरायचा, घाम पुसायचा आणि ते बघून रुपाली खूप अस्वस्थ व्हायची. काही वेळा तालीम बंद व्हायची. अशा वेळी याकूब पुढे होऊन विनोद सांगायचा. पूर्वीच्या काळी ना पेट्रोमॅक्सच्या बत्ती लावून नाटक चालायचं. बत्तीला सारखा पंप मारायला लागायचा. एकदा काय झालं, रामायणाचा प्रयोग चालला होता. नकली सोन्याच्या हरणाच्या मागे राम गेला. थोड्या वेळानं रामाचा आवाज आला, धाव लक्ष्मणा, धाव लक्ष्मणा. मग सीतामाई लक्ष्मणाला म्हणाली, जा लक्ष्मणा जा, श्रीरामांना वाचव, राम संकटात आहेत, जा लक्ष्मणा जा. आणि जाता जाता बत्तीला 2 पंप मारून जा, ती विझली तर अंधार होईल. विलास सकट सगळे हसत. वातावरणातला तणाव संपून जाईल. तालमीला सुरुवात होईल. विलासची आणखीन एक पद्धत असायची. नाटक पूर्ण बसत आलं की ती गावातल्या नाटकातल्या जाणकारांना न बोलवता जो पोरगा मध्यंतरात चहा घेऊन यायचा त्याला, किंवा हॉल झाडणारा जो असायचा त्याला संपूर्ण नाटक बघायला तो लावायचा आणि त्याला विचारायचा, कसं वाटलं नाटक. याकूबने त्याला एकदा विचारलं, विलास यार तू ऐसा क्यों करता रे? अरे ड्रामा देखने जाने माने लोग आएंगे तर ते सांगतील ना चुका किंवा काय कमी येते. अरे हा लहान चहावाला पोरगा काय सांगणार, त्याला काय कळतं रे नाटकातलं. विलास हसून म्हणायचा, अरे ही जी जाणकार मंडळी असतात ना, ती बनचुकी झालेली असतात. ते सगळे निकोप मनानं बघतच नाहीत. स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी अनेक सूचना सांगत राहतात. पण ही चहावाल्यासारखी पोरं असतात ना, ते खरं म्हणजे सामान्य प्रेक्षक असतात. त्यांना कसं वाटतंय नाटक ते महत्त्वाचं. त्यांच्याकडूनच काय कमी आहे काय जास्त आहे ते समजतं. यावर याकूब हात जोडून म्हणायचा, यार विलास, इसीलिए तू डायरेक्टर है और मैं एक्टर हूँ, मान लिया तुझे. संपूर्ण नाटक बसवून झाल्यावर एक दिवस विलासनं मध्यंतरात जो पोरगा रोज चहा द्यायला यायचा त्याला म्हटलं, चंदू चल बस रे, सबंध नाटक बघ आणि मला सांग तुला कसं वाटतंय. संपूर्ण प्रॅक्टिस त्यांनी बघितली आणि तो म्हणाला, विलास दादा नको करू हे नाटक. एकदम बोलून गेला तो आणि सगळे गडबडले. विलासनं विचारलं, का रे, का घाबरलास का तू? नाही मी नाही घाबरत असल्या गोष्टीला. आईबापानं सोडून दिलं रस्त्यावर लहानपणी, तेव्हापासून एकटा हिंडतोय. थंडीत फार काकडलो तर बिंदास जातो स्मशानात पेटलेल्या चितेची ऊब घ्यायला. जितेपेक्षा मुडदे मदत करतात आपल्याला. विचित्र हसत चंदू म्हणाला. रुपाली शहारली. आपल्याला कल्पनाही नसते आपल्या आसपासची मंडळी कशी जगतायत त्याची. मग का रे नको करू मी हे नाटक? विलासने विचारलं. नाही ते नाही सांगता येत, वाटलं ते सांगितलं.
निर्विकारपणे चहाचे कप आणि किटली उचलून तो निघूनही गेला. विलासने अर्थात त्याच्याकडे लक्ष नाही दिलं. याकूबनं आता असा प्रश्न विचारल्यावर मात्र त्याच्याकडे उत्तर नव्हतं. कॉलेजमध्येच नाही तर गावातही आता हवा पसरली होती. मेडिकल कॉलेजमध्ये यावेळी वेगळंच थरारक नाटक होणार आहे आणि विलास लिमये काहीतरी धमाल करणार आहे. विलासला असली आव्हानं स्वीकारायची सवयच होती, म्हणूनच तो सगळ्यांना आवडायचा. एकदम बिनधास्त आणि बेधडक. श्रोते हो, सदानंद भणगे लिखित अमानवी विनवणी या कादंबरीचा हा होता 5वा भाग. 6वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रिगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.